नमस्कार रसिक हो. कराडे ब्राह्मण संघ पडोदे कला अभिव्यक्ती सादर करीत आहे मधुकर पंडित रूपांतरित 2 अंकी क्रेझी कॉमेडी नाटक प्रिया आज माझी. यात भाग घेणारे कलावंत सूत्रधार अरुण दिंडोरकर, प्रमोद रोहित चंदवास्कर, प्रिया निलिमा पाटील, निरंजन हेमंत चव्हाण, ज्योत्स्ना श्रद्धा जोशी, नंदू राजीव जोशी आणि विभाकर अजित पंडित. नेपथ्य संकल्पना मधुकर पंडित, नेपथ्य दिनेश लाकडावाला, नेपथ्य उभारणी रोहित चंदवास्कर, नेपथ्य उभारणी सहाय्यक श्याम कदम, दीपक विश्वकर्मा, प्रकाश योजना श्रेयस साठे, ध्वनी संयोजन हेमंत चव्हाण, ध्वनी संचालन तीर्थ पाठक, वेशभूषा निलिमा पाटील, रंगभूषा दिनेश लाकडावाला, अन्य सहाय्यक जयश्री लुकतुके, अजय दशपुत्रे आणि दिग्दर्शक मधुकर पंडित. तर सादर करीत आहोत नाटक प्रिया आज माझी, अंक पहिला. हो हो, तुम्हाला सुद्धा नमस्कार. बसा बसा. तर या रमणीय संध्याकाळी इतक्या संख्येनं आपल्याला उपस्थित असल्याचं पाहून माझं मन थुई थुई असं मयूर नृत्य करू लागलं आहे. अरे हो बाबा, ऐकलं सगळ्यांनी हे गाणं? आत्ताच ऐकलं सुंदर गाणं. एक मात्र खरं की हे किंवा अशी गाणी ऐकल्यावर मला खूपच नॉस्टॅल्जिक व्हायला होत असे. आमच्या वेळचे वि.स. खांडेकर, गत्रम माडखोलकर किंवा शरद बाबू यांच्या कादंबऱ्या, अथवा ग.दी. माडगुळकर, मंगेश पाडगावकर आणि बा.भ. बोरकर यांची भावगीतं ऐकताना माझं मन अगदी भरून येत असे. अजूनही येतं. हां, पण आता पती पत्नींच्या अगदी निकटच्या संबंधाला जाणाऱ्या नात्यातही ती ओढ, इंटेन्सिटी राहू शकली नाही. कारण दिवसभराच्या धकाधकीच्या बिझी शेड्यूलमध्ये निवांतपणे एकमेकांबरोबर राहण्यासाठी दोघांना वेळच नाही. कितीही इच्छा असली तरीही. आता कौतुकानं स्पेशल सरप्राईज घरी घेऊन आल्यावर प्रमोदला कळतं की अचानक आलेल्या असाइनमेंटमुळे प्रियाला आज ऑफिसमधून यायला उशीर होणार आहे. किंवा प्रिये, आज आपण डिनर बाहेरच घेऊ बरं का, असं सकाळी ठरल्यावर गट्टापट्टा करून खूप वेळ प्रमोदची वाट पाहिल्यावर त्याचा फोन येतो की त्याचा डिनर आज बोर्ड मीटिंगमध्येच होणार आहे. असं झाल्यावर प्रिया काय करते? काही करत नाही. अहो, करूच शकत नाही. चडफडते, शिव्या देते नशिबाला आणि पिझ्झा ऑर्डर करते फोनवरून. हो दादा, ते जरा बघून घ्या, सगळं बरोबर आहे ना? हो हो, पाहतो पाहतो. हा. तर मंडळी, आत्ताच आपण एक सुंदर गाणं ऐकलं. नको पारी जाता खरा भूषभूही, पदांची तिच्या आज चाहूल नाही. प्रियवीन आरास जाईल वाया, प्रिया आज माझी नसे साथ द्याया. फुले सान झेलू तरी भार होतो, पुढे वाट साधी तरी तोल जातो. कुणाला कळाव्या मनीच्या व्यथाया, प्रिया आज माझी नसे साथ द्याया. यातली कविता, त्यातल्या सगळ्या नाजूक, अलवार, रुजू,
सांद्र वगैरे वगैरे भावना दोघांच्याही मनात असतात बरं का. आणि त्या अगदी उत्कटपणे अनुभवण्याची इच्छा असूनही ताणल्या मनस्थितीत दोघेही एकमेकांवर हल्ला प्रति हल्ला करू लागतात. एका रम्य सकाळी अशाच एका चकमकीनंतर प्रियानं आपल्या मनाला मोकळं सोडलं आणि हे नाटक घडलं. एक मिनिट. हा, नाटकाच्या थीमला हवं तेवढं जुजबी फर्निचर. तर मंडळी, असं समजा की हा रंगमंच म्हणजे प्रमोद आणि प्रियाच्या फ्लॅटची ड्रॉइंग रूम आहे. ते दोघेही आपापली सकाळची कामे उरकण्यात मग्न आहेत. प्रमोद तयार होता होता हे गाणं गुणगुणतो आहे आणि जे हत्ते कालाचे ठाई. आता प्रत्यक्षात पहा काय घडतंय ते. चहा ठेवलाय. थँक्स डिअर. आज बोर्ड मीटिंग आहे, यायला उशीर होईल. या मीटिंगला सुद्धा ना फार गमतीचे असतात. तो निरंजन तर असले जोक सांगतो ना. आणि गेल्या वेळेस तर प्रिया का काही बोलत नाहीस? अरे म्हणजे काय? तुला जसं काही माहीतच नाहीये. पुन्हा सुरू. तुला काय त्याचं? अगं काय झाले ते सांगशील का? हा, बस तर मग. लग्न होऊन 10 वर्ष झाली, सगळ्या गोष्टी मला सांगायला लागणार असतील तर मी काय बोलून गेलो का? खबरदार हात उचलला असतात. अगं मी काय मारणार होतो का तुला? का? तुझे राम काका नव्हते मारे जानकी काकूंना? राम काका जानकी काकूला मारत होते म्हणजे मी काय फटकारणार आहे का तुला? पहा पहा पहा, भाषा पहा तुझी. फटकारणार होतो का म्हणे. तर सांगशील का काय झालंय ते? काय केलं मी तुला? तुझ्या अंतरात्म्यालाच विचार. माझ्या कोणाला? अंतरात्म्याला. जहन्नममध्ये गेला माझा अंतरात्मा. तू सांग ना काय झाले ते. आणि नाही सांगितलं तर काय करशील? फटकारशील. मला वाटलं होतं सकाळी सकाळी शांतपणे बसून जरा 2 मिनिटं पेपर वाचीन, चहा घेईन, पण नाही. म्हणजे मी चहा सुद्धा देत नाही ना तुला? अरे गेली 10 वर्ष कोण देतंय तुला चहा? जिची गाणी गुणगुणतोयस ती ना. कोणची गाणी? कोणाची गाणी? आज सकाळी प्रेमानं जिचं गाणं गुणगुणत होतास ना ती ना. मी प्रेमानं? काय मूर्खासारखं बोलतीये? अगं मी एक साधा सुद्धा सिनेमाचं गाणं गुणगुणत होतो. कोणता सिनेमा? अरे मला काय माहित कोणता सिनेमा. तू सांग ना काय झालंय ते. ओके, सुजाताचं गाणं. त्याचं काय? ओरडू नकोस हा. परमेश्वरा. आणि तुझे खाण्याने हात वाटते तिथे पुसू नकोस. अगं मला कपडे धुवायला लागतात, इस्त्री करायला लागते. आता सांगणार आहेस का काय झाले ते? सुजाताची हिरोईन कोण आहे? अरे मला काय माहित. हा, नूतनचं काय? मी काय नूतनच्या प्रेमात पडलोय? नूतन नाही, तिच्या आईचं नाव काय आहे? अरे मला नाही माहित तिच्या आईचं नाव के बाबाचं नाव के आजीचं नाव के आजाचं नाव. अरे माणसाने सकाळी सकाळी एक साधं गाणं गुणगुणलं तर एवढं गजर कशाला? माणूस स्वतःच्या घरी बसून पेपर नाही वाचू शकत? हा, रागाने गुडघ्यांवर असा हात नाही मारू शकत? अरे हे घर आहे की कन्याशाळा आहे कंबक? असं शोभना समर्थ. शोभना समर्थ तर तिचं काय? मी काय शोभना समर्थाच्या प्रेमात पडलोय? शोभना समर्थ नाही, ती तेव्हाच वरून गेली. मग नूतन सुद्धा नाही. मग काय? शोभना समर्थ नाही पण शोभना जोशी तर खरं की नाही? देवा. 2004च्या मे महिन्यात एकदा मुंबईहून बडोद्याला येताना फर्स्ट क्लासच्या डब्यात ती मला भेटली होती.
त्याच्यापूर्वी नाही, त्याच्यानंतरही नाही. अरे काही बातचीत नाही, काही फोन नाही, काही नाही. इतकी स्पष्टीकरण देण्याची जरूर नाहीये हो. आता इतक्या वर्षानंतर त्या बाईच्या नावासारख्या बाईच्या मुलीचं सिनेमाचं गाणं गुणगुणलं तर अख्ख्या सकाळचा सत्यानाश करून टाकलाय. प्रमोद, हा. तर मग छातीवर हात ठेवून माझी शपथ घेऊन तुझ्या अंतरात्म्याच्या साक्षीनं सांगत का नाही की तुझ्या जीवनात आता तिचं काहीही स्थान राहिलेलं नाहीये. नाही 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 नाही, मी रात्रंदिवस तिचाच जप करतो. हा, मी दिवसा तिचे दिवा स्वप्न बघतो, हा रात्री तिची रती स्वप्न बघतो. तन मन धनाने मी संपूर्णपणे तिचाच आहे. माझ्या जीवनावर फक्त तिचाच अधिकार आहे. शाळेला सकाळी सकाळी हाऊसकोट घालून कचकच कचकच करणाऱ्या बायकोनी ना जीवन बर्बाद करून टाकलंय माझं. माहितच होत मला माहितच होत. जे मनात होत ना ते बाहेर आलं. ऑल राईट ऑल राईट ऑल राईट. एकदा तिनं नूतन वर्षाचं कार्ड पाठवलं होतं मला. नंतर मी फोन करून तिथं थँक्यू म्हटलं. दुसरं काय? नंतर अरे नंतर काय? नंतर ओके 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 ऑल राईट ऑल राईट. दुसऱ्या वर्षी मी तिला कार्ड पाठवलं. आणि तिनं आभार मानले फोनवर. नाही नाही, तिनं पत्र पाठवलं. काय पत्र पाठवलं तिनं. कुठे आहे कुठे आहे ते मला पत्र? काय नाही कुठे. हा, प्रमोद तू येस, समज समज हे बघ ऐक ना. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. कारण तू काही तुझा हट्ट सोडणार नाहीस. मला आता आयुष्यभर आता मलाही तुझं काहीही ऐकायचं नाही. आणि आता आपल्यात काही नवं संभाषण होऊ शकेल असं वाटत नाही. आणि हो, टाटा बाय बाय, जय हिंद. प्रमोद आता आपल्यात काही नवं संभाषण होऊ शकेल असं वाटत नाही. हॅलो, हा, एक मिनिट होऊन गेला. आता आता तर 9:15 वाजले. डोंट बी लेट निरंजन. ना ना लिसन. ओ ये बाय. आता आपल्यात काही नवं संभाषण होऊ शकेल असं वाटत नाही. हॅलो, हा नंदू दादा, मी प्रिया. अरे ओळखणार तर खरीच ना. काय म्हणते, वहिनी वगैरे मजेत आहात ना? तुम्ही दोघं मजेत आहात ना? हो हो. अरे बघ ना, आज या आठवड्यात प्रमोद माझ्याशी 4थ्यांदा भांडला. अरे 3 बार. मी काय म्हणते नंदू दादा, तुम्ही दोघं याल का आमच्याकडे? हो चालेल चालेल. रात्री या ना 8 वाजता. पण दोघे जण या हा. आणि नक्की या, वहिनीला पण घेऊन ये. ठीक आहे? नाही नाही, नको. तूच प्रमोदला कळव ना, तेच बरं राहील. ओके बाय. आता आपल्यात काही नवं संभाषण होऊ शकेल असं वाटत नाही. एक होता राजा, मी एक होती राणी. हाय स्वीटार्ट. हो, किती घाबरले मी. हा? आणि तू आत कसा आलास? मी तुझ्या चावीवरून डुप्लिकेट चावी बनवून घेतली.
निरंजन, हा? मला आता तुझी भीती वाटायला लागली आहे. हा, भीती तर मला तुझी वाटायला लागली आहे प्रिया, का? कारण तू तुझंच म्हणणं नेहमी खरं करतेस आणि अगदी सराईतपणे. कशाबद्दल म्हणतोयस तू? नवऱ्याला चिडवून चिडवून 9:15 वाजता घराबाहेर काढण्याबद्दल. ए, तसं काही नव्हतं खरं तर. हं? पण ते जाऊ दे ना. जाऊ दे तर जाऊ दे, पण प्रिया, तुला नाही वाटत की प्रमोदशी तू एका गोष्टीबद्दल खुलासेवर बोलायला हवंस? कोणत्या गोष्टीबद्दल? का आपल्या संबंधाबद्दल? तू त्याला सांगत नाहीस तोपर्यंत अपराधी वाटतंय ग मला. ए, मला नाही तसं वाटत. हा, ठीक आहे, मग मी सांगेन त्याला. तू त्याला सांगशील हा. तर दुसऱ्या क्षणी तो तुला गोळ्या घालून ठार करेल. अरे कसाही असला तरी माझा नवरा आहे तो. अगं उलट आम्ही दोघे मिळून एखाद्या हुशार वकिलाला भेटू आणि दुसऱ्याच दिवशी कसं सगळं अगदी सुफळ संपूर्ण होऊन जाईल. असं हा, तू त्याला ओळखत नाहीस? अरे गेली 10 वर्ष. गेली 10 वर्ष तू ओळखतेस त्याला, मी तर त्याला गेल्या 20 वर्षापासून ओळखतोय. हो का? मग मग तू त्याला सांगशील आणि तो तुला गोळ्या घालून ठार करेल. अरे त्याआधी मीच तुला गोळ्या घालून ठार करेल. हा? ढिशक्या. प्रिया, हं? पिस्तूल चालवता येतं तुला, हा? पण त्याआधी पिस्तूल कसं असतं पाहिलंयस कधी? निरंजन, हा, तो ड्रॉवर उघड बरं जरा. ड्रॉवर? हा. आता मध्येच काय ड्रॉवरचं? अरे बघ तर खरं. का ग, जाम झालाय का? अरे बघ ना बाबा. ओके, जाम. हा, उघडला, बोल. आज बघ बरं काय ठेवलंय ते. आत. हा 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 हा, वा, मस्त. पण जुनं मॉडेल आहे, कुठून आणलंस? हे माझ्या डॅडीचं आहे, ठेवते. मोठे आहे. अरे ठेव ना ते. चल आपण बाहेर फिरायला जाऊया. तर प्रिया, तू प्रमोदला सांगू इच्छित नाहीस तर? हा? तू सांगू नकोस हा. असं म्हणाले मी. आणि तरी मी सांगितलं तर? विसरलास? काय? तू आताच म्हणालास ना की मी नेहमी माझंच म्हणणं खरं करते. बरोबर आहे. आणि तेही अगदी सराईत पण. आता कोण आहे? कोण आहे? प्रमोद. अरे तो कशाला येईल आता? आणि बेल कशाला वाजवेल? त्याच्याकडे चावी आहे. यार, प्रमोद त्याची चावी आणि चष्मा दोन्ही घरी विसरून गेलाय. हा? आता? आता उघड जा. अरे पण उघड उघड. वा, खरं खरं पिस्तूल हाताळायला मजा येते. हा? प्रमोद तू? साईडला बैठा अरे नुसतं. अरे अरे, पण तू तर म्हणत होतास ना की. प्रिया, थांब ना जरा, मी गडबडीत आहे. अरे काय अरे पण प्रमोद म्हणजे सकाळचं भांडण विसरलास तू? कसलं भांडण? अरे सकाळचं भांडण. हा हा हा, भांडण. हा हा हा, त्याचं काय? अरे काय शोधतोयस तू? तासाभरात माझी बोर्ड मीटिंग आहे आणि माझा चष्मा आणि चावी हे मला सापडतच नाही. त्या काय? येस 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 येस. पण मी काय म्हणते प्रमोद, अरे हा? अबे तू साला हरामखोर, तू इथे माझ्या बायकोशी लफडं बिफडं नाही ना करत आहे? हो प्रमोद, हा? माझं आणि तुझ्या बायकोचं आमचं लफडं आहे. हे? तेव्हा घे हे पिस्तूल आणि कर बार. ए, मला उशीर होतोय, मी येतो. अरे अरे प्रमोद, हा. अरे आम्ही दोघंही एकमेकांच्या अखंड प्रेमात आहोत. वा, कॉंग्रॅच्युलेशन, हॅव अ नाईस डे. प्रमोद, अरे काय? निरंजन म्हणतो ते खरं आहे. ओके. तुला काही वाटत नाही त्याचं? अरे बाबा, हा? तिला कुठे फिरायला घेऊन जा ना, हा? मला खूप काम आहे. हा, मी येतो. प्रमोद, अरे तुझ्या बायकोला कोणी पळवून नये अशी भीती नाही वाटत तुला? काश काश ऐसा कुछ होता. अरे त्या आशेवर तर जगतोय मी. वा, वा. खरंच घडेल का असं? हा, प्रमोद, अरे प्रिया, माय स्वीट हार्ट, निरंजन, हा? माय मोस्ट ट्रस्टेड फ्रेंड, हा, बोल. एक काम कर. काय? तू ये कर. अरे काय? हे घ्या, हा? जा मजा करा. हा? बाय बाय. प्रमोद, अरे, मला वाटलं माझ्याकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याचा तू जीव घेशील. आणि मला वाटलं एखाद्या शहाण्या माणसासारखा एखाद्या हुशार वकिलाकडे घेऊन जाशील. हा, आणि त्या ड्रायव्हरला वाटत असेल की चष्मा आणि चावीचा बहाणा करून हा. साहेब बाईं बरोबर मी येतो. खबरदार प्रमोद. अरे अरे काय करू? तो
खबरदार निरंजन. लुच्चा, लबाड, बदमाश. बदमाश, लफंगा. माझ्या बायकोशी लफडा करतो की काय? गोळी घालून ठार करेन मी तुला. आधी तो कोट काढून ठेव. पोट का काढू? माझा आहे तो. विनाकारण भुका पडतील त्याला. अरे पण तू गिफ्ट दिला होतास ना मला. ठीक आहे. बस दिया. चालेल आता. हे बघ मी येतो. आपण फोनवर बोलू. ठीक हा, आहे. तुम्ही दोघं ना आतून मी आलेले आहात. ए प्रिया, असं काही नाही या. प्रमोद, हाँ. तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे. तेरे लिए जान भी हाजिर है. मांगना नहीं है. नकोच आहे. निरंजन, हा? मी आवडते तुला. हो. ए डियर, अगर 10 वाजायला येत आहे तर मी येऊ का? प्लीज. प्रमोद. अरे प्रमोद, हा. मी पापी आहे. अरे मी निरंजनवर लाईन मारली. तुझ्याशी द्रोह केला. मला माफ कर प्रमोद, मला माफ कर. ए बाबा, तिला कुठे सिनेमा बिनेमाला घेऊन जा नाही. काय बाबा, खूप काम आहे. प्रमोद, मलाही तू माफ कर. अरे अरे मी सुद्धा तुझ्याशी द्रोह केलाय. मी आजच नंदू दादाला बोलावते. काम त्यांनी पण तो काय द्रोह बिह केलाय की काय? हे बघ 10 वाजायला आले. मी येतो. प्लीज. बाय बाय बाय. प्रमोद, तू जर मला क्षमा नाही केलीस ना तर मी थँक्स निरंजन, थँक्स. हे बघ आपण फोनवर बोलूया. लंच टाइम मध्ये. ठीक आहे. 1:30 ते 2च्या सुमारास. ओके. आणि हो, 7च्या आधी मी काही येत नाही. तेव्हा हॅव अ नाईस टाइम. बाय. आता अशा पतिदेवांचं काय करायचं? हा प्रिया, निरंजन, प्रिया. प्रिया, निरंजन. नको. नको. माझा अंतरात्मा म्हणतोय नको. बरं बरं, ठीक आहे. चल चल, आपण बाहेर फिरायला जाऊया, नाहीतर सिनेमाला जाऊ. चल चल. फिरायला? हो. आणि हे पिस्तूल? अरे ठेव ना तिथं कुठेतरी. चल लवकर. ठीक आहे. प्रमोदचं ATM आहे का बघतो थांब. ए, हा, आहे. अगं वहिनी, काय सांगू तुला, आज माझ्या जीवनात एक अजब घटना घडली आहे बघ. अच्छा? हा. ओ माय गॉड, अगं हे काय ग? आणि इथे? अगं तेच तर सांगत होते ना. हाऊ नाईस. वहिनी, माझ्या आयुष्यात माझ्या पती व्यतिरिक्त एक दुसरा पुरुष आलाय. हाऊ लकी ना. तसं नाही ग. एक मिनिट. आयुष्यात आलाय म्हणजे? म्हणजे वहिनी, आम्ही दोघं पागल झालो एकमेकांसाठी. बर 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 बर. अगं, आज सकाळी प्रमोदशी भांडण झालं माझं त्याच्यावरून. हा, नंदू सांगत होता मला. आणि प्रमोद रागाने तसाच निघून गेला ऑफिसला. आणि अजून परत आलेला नाही, असंच ना? आला होता ग, लगेचच परत आला. बिचारा गरीब आहे का स्वभावानं? पण मग माफ केलंस की नाही त्याला? माफी मागायला नव्हता आला. मग त्याच्या काही वस्तू राहिल्या होत्या त्या घ्यायला आला होता. चष्मा नि चावी. मग? अगं, तेव्हा निरंजन इथंच उभा होता बघ. अच्छा, म्हणजे त्याचं नाव निरंजन आहे तर ज्याच्या प्रेमात आहेस तू? हो का? तू आणि निरंजन? नाही नाही बाई, माझ्या बॉयफ्रेंडचं नाव होतं विभाकर देशपांडे. हो, नाही म्हणजे मला वाटलं. निराश होण्यासारखं काय आहे त्याच्यात? विभाकर गेला आफ्रिकेला आणि मग माझं लग्न झालं नंदूशी. ओ ओ ओ ओ ओ. म्हणजे लग्न आधीचा प्रियकर विभाकर. हो ना? हो, हो. आत्ता काय करतो ग तो? अगं आत्ताच तर सांगितलं ना, तो गेला आफ्रिकेला आणि तिथंच सेटल झालाय. बरीच वर्ष झाली या गोष्टीला. ते सगळं सोड ग, तू तुझं सांग ना. वहिनी, मग प्रमोद आणि निरंजनचं भांडण झालं. हे पिस्तूल? नाही ग, मग? असं काही झालं नाही. मग प्रमोद मेला म्हणतो कसा, हॅव अ नाईस टाइम. मूर्ख मेला. वहिनी, अगं मला वाटलं दोघे छान द्वंद्व युद्ध करतील आणि जर जिंकेल ना
त्याच्या गळ्यात मी वर माळा घालीन. आपल्या मनासारखं काही होत नाही बाई, कधी सुद्धा. पण वहिनी, मला आता कळत नाहीये की मी आता काय करू. बरं, मला एक सांग, तुला निरंजन बरोबर राहायचंय? मला तर ज्याला मी जास्त आवडते ना त्याच्या बरोबर राहायचंय खरं तर. हे थोडं जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. का? मी ना, एक मिनिट हा वहिनी जरा. अगं इतकं महत्वाचं. हा अगं, का? मी नाही आवडत कोणाला. पण ते कसं काय करणार? वहिनी, तू आवडतेस का त्याला? कुणाच ठाऊक, आवडत असे नाही कदाचित. पण म्हणजे मी कुणाला नाही आवडत. चल बाई, मला उशीर होतोय, निघते मी. अगं वहिनी, बस तर खरा. काय झालं? ऐक ना, मग पुढे काय झालं? काय झालं? निरंजनने काय केलं माहितीये? काय? अगं आम्ही 2 तास मस्त फिरलो, गप्पा मारल्या आणि म्हणतो कसा, हे बरे नव्हे. माझा अंतरात्मा म्हणतो हे बरे नव्हे. मित्र पत्नी बरोबर व्यभिचार वगैरे आणि निघून गेला गधडा. मग आता मला सोडायला घरी सुद्धा आला नाही बघ. पण मग तू काय केलंस? काय करणार, टाइमपास केला. इकडे तिकडे हिंडले फिरले आणि प्रमोदला फोन केला तर तोही म्हणे मला यायला उशीर होईल. अगं मी नंदूदाला फोन केला तर तोही म्हणे मी उशिरा येईल. चल बाई, मला पण उशीर होतोय, निघते मी. चल बाय. बहिणी, थँक्स फॉर द लिफ्ट. इट्स ओके. आणि संध्याकाळी दोघे जण या. नक्की. मी निरंजनलाही बोलवलंय. बर, येतो आम्ही. चल, 8-8:30 पर्यंत येतो. हो, पण बहिणी मला आता ना असं. अगं लक्ष कुठे तुझं? मला उशीर होतो, येते मी. हो हो, येतो आम्ही. या दोघे जण. आणि ते पिस्तूल आधी जागेला ठेव. हो हो, ठेवते. हा, चल बाय बाय. हो बाई, बहिणीने सांगितलं पिस्तूल आधी जागेवर ठेव. सुखी आहे का दुःखी, कोणास काय त्याचे. मी सुखी आहे का दुःखी, कोणास काय त्याचे. फ्रेल्टी thy name is woman. भाई साहेब, दार उघडा, कोणीतरी आलंय. दादा आणि वहिनी असतील. अरे हो, मग दार उघड. उघडीच आहेत दारे सगळी, अगदी सत्तार. का ठेवलीत आहे दारे उघडी अगदी सत्तार. आता दार बंद काय आणि उघडी काय, अगदी सत्तार. मला काही फरक पडत नाही. मला आता संसारात रसच राहिला नाही बघ. निरंजन आला असेल तरी. या सगळेच जण या. माझी तिरडी बांधून तयार आहे. उचलण्याची तयारी झाली आहे. रडणाऱ्यांची जरूर लागेल. या सगळेच जण या. दादा ये. वहिनी तू पण ये. निरंजन तू का मागे उभा, तूही ये. झालंय काय? काय झालंय? मी सुखी आहे का दुःखी, कोणास काय त्याचे. काय? नंदू, हा. इथे ये. काय? अरे प्रिया आणि निरंजन. अहो, ते सगळं खोट आहे हो. आमच्यात प्रेम बिम काही नाहीये. वाटलंच मला. ही सगळी दुनिया पुरुषांची आहे. आम्ही फक्त त्यांच्या मनाप्रमाणे वागायचं आणि कठपुळीत पुतळी बनून नाचायचं. नंदू, आपण बसू. बसूया. अरे पण झालंय काय, सांगशील का मला? मी सांगू का तुम्हाला? तू का सांगशील? प्रमोद आणि प्रियाच्या मध्ये तू कसा? ठीक आहे. त्यांना निरंजन, सांगू दे. निरंजन,
मी मी नाही आवडत तुला. प्रमोदचं काय म्हणणं आहे? हे प्रमोद, तिकडे काय करतोयस तू? दादा, आज इथे हा, एक मोठा राडा होणार आहे. आय प्रमोद पारसनीस, हस्बंड ऑफ प्रिया पारसनीस, मेडन नेम प्रिया अग्निहोत्री, डू हिअर बाय डिक्लेअर दॅट. एक मिनिट प्रबोध, मी त्याचं त्वरित भाषांतर करून वाचू का? हा, तसं करा. हा, काही फरक पडत नाही. तर प्रमोदराव म्हणताय, मी प्रमोद प्रिया पारसनीसचा पती असं जाहीर करतो की माझी परमप्रिय पत्नी प्रिया, माझा परम विश्वासू मित्र निरंजन याच्या प्रेमात पडल्यामुळे मला फार फार म्हणजे अगदी फार दुःख झालं आहे. माझा आत्मा तळतळून उठला आहे. माझं सगळं आयुष्य आता निरर्थक शून्यवत झालं आहे. यासारख्या सुंदर पत्नीने मला माझ्या प्रेमास पात्र समजलं नाही म्हणून हे प्रमोद, हे सगळं करायची काही जरूर नाही. हा, अरे थांब निरंजन, सगळी हकीकत ऐकून घेऊ दे. अरे पण मला कशाला बोलवले माहितीये? थांब जरा. वहिनी, वाच पुढे. हो, म्हणून माझे दिवस आणि रात्री नरक यातनांनी भरून गेले आहेत. मी माझा चष्मा आणि चाव्यांसारख्या क्षुल्लक गोष्टी न्यायला विसरून जायला लागलो आहे. खाण्यापिण्याचा सुद्धा मला विसर पडायला लागला आहे. माझ्या हृदयातल्या आर्तवेदनेनं माझ्या समग्र अस्तित्वाला शॅटर्ड, छिन्न भिन्न करून टाकला आहे. कम्प्लिटली शॅटर्ड, म्हणजे छिन्न भिन्न. जरा वजन देऊन वाचा बाई. हो, तर माझ्या हृदयातल्या आर्तवेदनेनं माझ्या समग्र अस्तित्वाला छिन्न भिन्न करून टाकला आहे. बरोबर? एकदम. ए नंदू, हा. तू कधी असं माझ्यासाठी म्हणाला नाहीस हा? अगं ज्योत्स्ना, तू तर माझी कायम विश्वासू अशी पत्नी आहेस डार्लिंग. मग माझ्या हृदयाला आर्तवेदना कशा होतील, नाही का? तसं काही नाहीये. हा, हा? बर. आय नंदकुमार अग्निहोत्री, हस्बंड ऑफ माय मोस्ट बिलेव्हड वाईफ. मोस्ट नाही, वन्स बिलेव्हड वाईफ. बर, तसं वन्स बिलेव्हड वाईफ ज्योत्स्ना नंद. पुरे नंदू, उगाच रडवू नकोस मला. ओहो, डार्लिंग ज्योत्स्ना. अहो वहिनी, पुढे तर वाचा. हो, त्यामुळे एक एक क्षण मला डोंगरा एवढा मोठा वाटतो आहे. असं वाटतंय की कुणाचं उसनं आयुष्य घेऊन जगतोय. अशी निराशा, हताशा, विच्छिन्नता माझं हृदय कोरून खात आहे. म्हणून संपूर्ण शुद्धीत राहून, नशा पाणी न करता, कुणाच्याही दबावाखाली न येता हे सर्व लिखाण समजून उमजून मी सर्वांसाठी सोडतो आहे. कारण की अहो हे काय आहे प्रमोदराव? प्रमोद, हे काय आहे सगळं? हा प्रमोद, हे प्रमोद. हो, कारण की अ मॅन विदाउट लव्ह इज अ मॅन विदाउट थ्रिल ऑफ लाईफ. म्हणजे प्रेमाशिवायच्या माणसाला आयुष्यातलं थ्रिल स्पर्श करूच शकत नाही. म्हणून अमुक वर्षाच्या, अमुक महिन्याच्या, अमुक तारखेला माझ्या स्वतःच्या मर्जीने, अक्कल हुशारीने मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. थँक्यू. वा प्रिया, फारच नशिबानेच बाई तू तर. वहिनी पुढे वाचा. हा, पुढे वाचा. पुढे वाचायची काही गरज नाहीये, कारण माझी आता खात्री पटली आहे कसली खात्री? की प्रमोद, तुझं माझ्यावर खूप खूप प्रेम आहे. म्हणून काय? म्हणून मी आता निरंजनला विसरून फक्त तुझी आणि तुझीच होणार आहे. वा. मेनी हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स प्रमोद अँड प्रिया, बोथ ऑफ यू. ओ माय गॉड. निरंजन,
तुझं आता इथे काहीही स्थान नाहीये तेव्हा तू बेडरूम मध्ये जाऊन बस. प्रमोद हो अगं खरं आहे ते. हे बघ आता आपण एकत्र राहू शकत नाही. वहिनी तुम्ही वाचा ना पुढे. प्रमोद माझं सौभाग्य का हिरावून घेतो आहेस? अरे का हिरावून देतो आहेस याला? प्रिया, मन, मोती आणि काच एकदा तुटले ना की ते परत सांगता येत नाही. म्हणजे माझ्या डिक्लेरेशन प्रमाणे मी तसंच वागणार आहे आता. अरे म्हणजे तुला माझ्या बरोबर जगण्यापेक्षा मरण पसंत आहे तर? वहिनी पुढे वाचा. ओ वहिनी. नंदू मला वचन दे की तू माझ्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही स्त्रीचा कधीच विचार करणार नाहीस. जोसने, प्रियतमे, मी तुला वचन देतो की तुझ्याशिवाय कुठल्याही स्त्रीचा मी कधीही विचार करणार नाही. आणि आता तूही मला तसं वचन दे की. हो, मीही तुला वचन देते की तुझ्याशिवाय दुसऱ्या कुठल्याच पुरुषाचा मी कधीच विचार करणार नाही. वहिनी पुढे वाचाल. हो वाचते प्रमोदराव, वाचते. पण त्याआधी माझ्या नंदूरायाला मी डोळे भरून पाहून घेते. नंदू आज मी किती आनंदात आहे तुला कल्पना नाहीये त्याची. आहे जोसने, प्रियतमे, कल्पना आहे मला. वहिनी पुढे वाचाल प्लीज. हो वाचते. काय तर माझ्या मृत्यूला म्हणून दुसरं कोणीही जबाबदार नाही आणि मला माझ्या या विचारांपासून परावृत्त करण्याचा वृथा प्रयत्न कुणी करू नका. कारण मी आत्महत्येचा दृढ निश्चय. वा 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 प्रमोदराव, निश्चयाचा महामेरूच जणू. तर मी आत्महत्येचा दृढ निश्चय केलेला आहे. त्यात थोडा बदल केलाय मी, पण ते नंतर. तुम्ही पुढे वाचा. मी माझ्या सगळ्या मानसिक आणि शारीरिक शक्तीनिशी इथे एक फुटनोट आहे. माझी अत्यंत प्रिय पत्नी प्रिया विल बी ग्लॅड टू वाउच फॉर माय मेंटल कॅपॅसिटीज इफ नॉट फिजिकल. याचं भाषांतर करायची जरूर नाहीये. तर त्या शक्तीनिशी प्रियाने लपवून ठेवलेल्या पिस्तुलाने मी आत्महत्या करीत आहे. अलविदा. 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 अरे अलविदा. प्रमोद थांब. नको त्यापेक्षा मीच करते. अलविदा. नाही प्रिया, अगं तुमचा संसार उद्ध्वस्त होईल त्याआधी मीच. खबरदार निरंजन, माझ्या जीवनात जिवंतपणे अडचणी उभ्या केल्यास त्या केल्यास. आता माझ्या मृत्यूच्या आड येऊ नको. ठीक आहे प्रिया, मग प्रथम आधी तू मलाच मारून टाक, जेणेकरून तुझ्या मृत्यूनंतर माझं मन मला खात राहणार नाही. कर वार कर. दूर हो, चल दूर हो. अरे एनसीसीत असताना पिस्तूल चालवलाय मी. हो 30 फुटाच्या रेंज मध्ये ती कुणालाही ठार करू शकते. अरे बापरे. प्रिया, तुझ्या हातून मृत्यू येणं हेच योग्य आहे. माझ्या मित्राला नरक यातनांमधून वाचवण्याचा हाच एकमेव उपाय आहे. अरे प्रमोद, अरे प्रमोद, तुला सांगतो प्रमोद. अरे प्रिया गंगा के जैसी पवित्र है जी. प्रमोद, आता तू आणि ती, तुम्ही दोघे इथपर सुखाने नांदा, हीच माझी अंतिम अभिलाषा आहे रे. प्रिया तू कर वाद कुठलाही वेळ न दवडता. नाहीतर हे पिस्तूल हिसकावून मीच आत्महत्या करेन. तो कोट काढून ठेव. त्याला माझा आहे. हो ठीक आहे. प्रिया, प्रेम की कर्तव्य या दुविधेत माझा पुरता पराभव झालेला आहे आणि तो मी सहर्ष स्वीकार करतो प्रिया. आणि त्यामुळे आता माझ्या जीवनाला कुठलाही अर्थ उरलेला नाही. तेव्हा प्रिया, तुझ्या विना जगणं अशक्य आहे प्रिया. म्हणून तुझ्या हातून मृत्यू येणं हेच माझं परम भाग्य आहे. निरंजन, तुझं माझ्यावर खरंच इतकं प्रेम आहे. अनहद. अगं हे बघ, इथे फक्त तू आणि तूच वास करतेस प्रिया. हो प्रिया. अरे हे बघ, तू मला मारून टाक, नाही तर पिस्तूल मला दे, मी स्वतःला मारतो. म्हणजे तुम्ही दोघं प्रेमी जीव सुखाने जगा. मी बोलू का काही? नको तू इथेच बस माझ्याजवळ. हे बघ प्रमोद,
यात मरण्या बिरण्यासारखं काही नाही. दादा तुम्ही असं कसं म्हणू शकता? नंदू दादा तू असं कसं म्हणू शकतोस? तुम्ही असं कसं म्हणता नंदू दादा? एक मिनिट एक मिनिट. हे बघ प्रमोद, माझं ज्योत्स्नाशी लग्न झालं. त्या लग्नाच्या आधी ज्योत्स्नाचं दुसऱ्याच कोणावर तरी प्रेम होतं. हे तुला माहित होतं? म्हणजे तुला माहित होतं? नाही, आधी नव्हतं. मग? अगं, इतक्यातच कळलं. कसं? प्रिया तू चाहडी केली असशील. नाही नाही हा मी नाही. नाही 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 नाही, तिनं नाही सांगितलं. मग अगं, तो तुझा आधीचा बॉयफ्रेंड विभाकर हं, विभाकर देशपांडे, हं. तो मला काही दिवसापूर्वी भेटला होता. कसं काय? पण तो तर आफ्रिकेला असतो ना. अगं, काही दिवसापूर्वीच माझ्याकडे आला आणि म्हणाला 2 वर्षापासून मी इथंच आहे, भारतात. काय म्हणताय दादा? अरे खरं तेच सांगतोय. अरे तो पैसे मागायला आला होता माझ्याकडे, कशाचे? ब्लॅकमेलचे. कशाचं ब्लॅकमेल? तो म्हणाला की त्याच्याजवळ तुझे काही सुंदर फोटो आहेत म्हणे, आणि रंगीत फोटो. अय्या, त्यानं अजून जपून ठेवले ते. हो, या. 2-3 दाखवले सुद्धा मला त्यांनी. अहो त्या हरामखोराला पोलिसांना कळवून पकडून द्या. मग? हा. अरे त्याचा तो कॅलेंडर छापीन म्हणतोय. कॅलेंडर? 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 कॅलेंडर किती किती मागतोय? अरे खूपच मागतोय तो, पण आज सौदा नक्की होईल. म्हणजे अरे तो मला भेटायला येणार आहे. वेळ झाली, येईलच. इथं? इथं? इथे? इथे? हो, इथे. हे बघा, ज्योत्स्नाने मला तुम्हा सर्वांबद्दल सांगितलं, पिस्तोल बद्दलही सांगितलं, हा? आणि आम्ही इथे येणारच होतो म्हणून म्हटलं विभाकरला इथंच बोलवलं. आणि हे बघा, तुम्ही जो विचार करता आहात तेवढं हे प्रकरण साधं नाहीये. असो, विभाकर इथं येतोय आणि तुमच्यापैकी जो कोणी मरायला तयार आहे त्यांनी आधी त्या विभाकरला मारा, म्हणजे मी त्याचा जन्म जन्मांतरीचा ऋणी राहील. अरे पण दादा तुम्ही त्याला इथे माझ्या घरी का बोलवलंय? अरे प्रमोद, मला असं वाटलं की तुम्हा सर्वांसमोर मी ते फोटो घेईन आणि त्याला पैसे देईन. अहो पण तो येईल का इथे? आम्हा सगळ्यांसमोर? आयडिया. तुम्ही असं करा, तुम्ही सगळे दुसऱ्या रूम मध्ये जाऊन बसा, हा? आणि आणि तो पैसे घेऊन जायला निघाला की तुमच्यापैकी कोणीतरी त्याला पिस्तूल दाखवून ते पैसे हिसकावून घ्या. असा तर काही प्लॅन असतो यार. हो ना, मग काही पण. माझा तो ओरिजिनल प्लॅन असा नव्हताच. म्हणजे? म्हणजे मी त्याला ब्लॅकमेलचे पैसे देणार नाही. अरे दादा पण म्हणजे ब्लॅकमेलचे म्हणून पैसे देणार नाही मी त्याला. अरे दादा 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 एक काय काय हा मी काय म्हणतो, हा दादा वहिनीचे तसले फोटो छापले जातील तर तुला काहीच वाटणार नाही का? अरे मी माझ्या ज्योत्स्नाच्या साठी कुठलाही त्याग करायला तयार आहे. म्हणजे दादा अरे काही तो फोटो इतके सुंदर की कोणीही पागल. नंदू दादा हा. तू पाहिलेस? हो, पाहिलेत ना. एक मिनिट. हा. ते तसले फोटो छापले जातील यात माझ्या खुशीचा प्रश्न येतोच कुठे? का तुझे तसले फोटो छापले गेले तर तुला खुशी नाही होणार? हट, चालेल कुठला. निरंजन तुझ्याकडे माझे कुठले फोटो असतील तर ते छापा विकायचे नाहीत हा? यार, तुझे ते सगळे फोटो काही तसे छापायसारखे नाहीयेत ना. हा. म्हणजे तू ते फोटो खरीदणार नाहीस? अगं खूपच पैसे मागतोय ग. अरे दादा पैशाची चिंता कशाला करताय तुम्ही? हा मी नाही. हा? हा. तुला काय इंटरेस्ट एवढा? अरे दादा हे प्रमोद, ते सगळं राहू दे. तू माझा खून करणार होतास ना, ते राहू दे. त्या हरामखोर विभाकरला मीच मारतो आणि फासावर जातो. म्हणजे काय, तुझा आणि नंदू दादा दोघांचाही संसार वाचेल. पुरे 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 तुमची भेटता काही आपलं. दादा हा मला एक सांगा, हा. तुम्ही त्याला इथे आमच्या घरी का बोलवलंय? हा का बोलवलंय? हे बघ, तो काय एकदा ज्योत्स्नाला शेवटचं भेटायचं मागत होता. हा. हो. आणि त्याला आजच या प्रकरणाचा निकाली लावायचा. बर. आणि असंही व्हायचं की हिचे फोटो मी
त्याच्याकडे जाऊन आणायला गेलो तर हिला असं वाटायचं की हिच्या फोटो बरोबर मी दुसऱ्याच अजून कुठल्या पोरींची फोटो घेतले की काय. म्हणजे त्याच्याकडे दुसऱ्या मुलींचे पण फोटो आहेत. बऱ्याचशा आणि काही तर इतके सुंदर. खून करेन त्या चांडाळाचा आज मी. प्रिया, त्या चांडाळाचा खून करेन मी आज. चांडाळ झाला वाटतं. मी दार उघडतो. नको 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 तू इथंच थांब, मी उघडते दार. वहिनी अहो वहिनी जरा बोला. मी काय म्हणतो वहिनी, मला करू द्या ना फोन. अहो मी कधी केला नाहीये फोन. तर मी रोजच खून करते, स्वयंपाक करतात तसा. म्हणे कधी केला नाहीये तू. अरे आपण त्यालाच विचारलं तर कुणाला? विभागाला? हो की बाबा तुला कोणाच्या हातून मरण हवंय. एक मिनिट हे घर माझं आहे, तेव्हा खून मीच करेन. अरे पण तुम्हाला करायचं असेल तर तुमच्या घरी घेऊन जा. गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमेन. गुड इव्हनिंग मिस्टर देशपांडे. पायलट मंडळी, आत्ता थोड्या वेळापूर्वी प्रमोद, प्रिया आणि निरंजन एक दुसऱ्यांसाठी आत्महत्या करायची चढाओढ करत होते. एकमेकांना आपला खून करायची विनंती करत होते. त्यानंतर चर्चा झाली ती विभाकरच्या खुनाबद्दल. अरे हो, खुनावरून आठवण झाली. मायबाप प्रेक्षक हो, मगाशी त्या नॉस्टॅल्जिक मूडच्या नादात एक गोष्ट सांगायची राहिली की हे एक रहस्य नाटक देखील आहे आणि ते जरा मसालेदार करण्यासाठी आम्ही त्यात ईर्ष्या, मत्सर, ब्लॅकमेल वगैरे कटू रसांबरोबरच फॅन्टसी, विनोद, रोमांस, गीत संगीत आणि थोडंसं नृत्यही याची योजना केली आहे. खरं तर हे सगळं सांगायची काही जरूर नाही आहे, पण रीतीप्रमाणे सांगितलं बरं म्हणून सांगितलं. असो तर बॅक टू नाटक. प्रमोद, प्रिया, नंदू, ज्योत्स्ना, निरंजन आणि आत्ता प्रवेशलेला विभाकर. कोरम कंप्लीट. मंडळी, नाटकातली सगळी पात्र हजर झालेली आहेत. तेव्हा आपल्यापैकी कोणी सांगू शकेल का की कोणाचा खून होणार आहे आणि तो खून कोण करणार आहे? याचं उत्तर देणाऱ्याच्या विचक्षणतेला मी सलाम करेन. सांगा माझ्या प्रश्नाचं उत्तर. नाही येत? काही अंदाज? बरं, एक क्लू सांगतो. खून इथे जमलेल्यापैकीच कोणाचा तरी होणार आहे आणि तो खून इथे हजर असलेल्यापैकीच कोणीतरी करणार आहे. बघा बघा, अहो बघा तर खरं पुढे काय होतंय. तर भेटूया ब्रेक के बाद. 10 मिनिटाचा ब्रेक.